सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत एकदम टेस्टी आणि क्रिस्पी साबुदाणा वडा. ही रेसिपी अगदी सिंपल आहे आणि काही मिनिटातच बनून तयार होते. त्यासाठी ही रेसिपी नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट ऑप्शन आहे. हे साबुदाणा वडे इतके क्रिस्पी बनून तयार होतात आणि हे बनवताना आपल्याला कंटाळा पण येणार नाही. इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हे तयार करून घेऊ शकतो. यासोबतच परफेक्ट कॉम्बिनेशन चटणीची रेसिपीसुद्धा बघणार आहोत. चला तर मग वेळ न घेता झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाणा वडे तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटीपर्यंत साबुदाणा घ्यायचा आहे. यामध्ये पाणी घालून 2 ते 3 वेळा चांगल्या प्रकारे धुवून घेणार आहोत. साबुदाणा हे धुवून घेताना हलक्या हाताने रब करत धुवून घ्यायचं आहे, म्हणजे अतिरिक्त स्टार्च हे निघून जाणार. साबुदाणा हे चांगल्या प्रकारे धुवून घेतल्यानंतर यामधील पूर्ण पाणी हे बाहेर काढून घ्यायचं आहे. तर इथे 1 वाटी साबुदाण्यासाठी यामध्ये 1 वाटीपर्यंत पाणी घालून साबुदाणा हे 2 ते 3 तासासाठी आपण भिजवत ठेवून देणार आहोत. पूर्ण 3 तासानंतर इथे आपण साबुदाणा बघत आहोत. साबुदाणा हे चांगल्या प्रकारे भिजला गेला आहे आणि यामध्ये अजिबात पाणी हे शिल्लक नाही. तर इथे आपण बघू शकतो साबुदाणा हे चांगल्या प्रकारे भिजला गेला आहे. त्याचा प्रत्येक दाणा मोकळा आणि चांगल्या प्रकारे फुललेला आहे. तर साबुदाणा हे चिकट नसावा अशा प्रकारे आपल्याला साबुदाणा हे भिजवून घ्यायचा आहे. तर 1 वाटी साबुदाण्यासाठी 1 वाटीपर्यंत पाणी हे पुरेसे झालेलं आहे. तर अशा प्रकारे साबुदाणा हे भिजवून घेतल्यानंतर आता हे बाजूला ठेवून देऊ. आता गॅसवरती कढई ठेवायचा आहे. यामध्ये पाव वाटीपर्यंत शेंगदाणे घालणार आहोत. शेंगदाणे इथे आपण भाजून घेणार आहोत. शेंगदाणे इथे भाजून घेताना गॅसची आच मंद ठेवायचा आहे. मंद आचेवर शेंगदाणे हे भाजून घेणार आहोत. असं मंद आचेवर शेंगदाणे हे भाजून घेतल्यानंतर गॅसची आच बंद करायचा आहे. भाजून घेतलेले हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. पूर्णपणे थंड झाल्यानंतर यावरील टरफले हे काढून घ्यायचं आहे आणि नंतर बारीक असं कूट करून घेऊ. मिक्सरमध्ये टाकून बारीक करू नका, नाहीतर ते जास्त बारीक पावडर तयार होणार. तर रुमालामध्ये टाकून वरून लाटणीने थोडंसं दाब द्यायचं आहे आणि ते लगेच बारीक होऊन जाणार. तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर आता हे प्लेट बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर इथे मी 2 मोठ्या आकाराचे बटाटेही घेतले आहे. बटाटे हे चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचं आहे आणि नंतर यावरील साल हे काढून घेणार आहोत. बटाटा घातल्यामुळे वडे छान बांधले जातात, मऊ होतात आणि तळताना फुटत नाही. तर दोन्ही बटाट्यावरील साल हे काढून घेतल्यानंतर आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता एका मोठ्या भांड्यात भिजवून ठेवलेले साबुदाणा घालायचा आहे. यानंतर यामध्ये कूट करून घेतलेले शेंगदाणे घालायचा आहे. आता इथे आपण बटाटा हे मॅश न करता बटाट्याला इथे आपण किसून यामध्ये घालणार आहोत. बटाटा यामध्ये किसून घातल्यामुळे वड्याचा टेक्स्चर अजून छान येतो आणि वडे बाहेरून जास्त क्रिस्पी हे बनून तयार होतात. आणि बटाटा हे किसून घातल्यामुळे साबुदाणा यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होतो आणि गाठीसुद्धा राहत नाहीत. दोन्ही बटाटे हे चांगल्या प्रकारे किसून घेतल्यानंतर आता यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची बारीक असं कट करून यामध्ये घालायचं आहे. यानंतर 1 चमचा जिरे, 1 चमचा आल्याची तुकडे, थोडीशी कोथिंबीर, 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि 1 चमचापर्यंत यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे. हे सगळं यामध्ये घातल्यानंतर हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. साबुदाणा वडे हे तयार करून घेताना मिश्रण जास्त पातळ किंवा चिकट नसावा. जर तुम्हाला चिकट वाटत असेल किंवा पातळ वाटत असेल तर थोड्या वेळासाठी तुम्ही तसंच ठेवून द्या, ते लगेच सेट होऊन तयार होणार. इथे मिश्रण हे छान असं मिक्स झालेलं आहे. आता वडे तयार करण्यापूर्वी आपण चटणी हे तयार करून घेणार आहोत, म्हणजेच गरमागरम वडे हे चटणीसोबत सर्व करून घेऊ शकतो. चटणी तयार करण्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये 3 ते 4 हिरवी मिरची, 4पर्यंत लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंचपर्यंत आले घालायचं आहे. यानंतर 1 चमचा जिरे, पाव वाटी पुदिना, 1 वाटी भरून इथे आपण कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीर कांद्यासकट बारीक चिरून घाला, त्यामुळे चव अजून छान येते. यानंतर 2 मोठे चमचे दही, 1 चमचा लिंबाचा रस, पाव चमचा साखर, पाव चमचापर्यंत चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे सगळे यामध्ये घातल्यानंतर मिक्सरमधून बारीक असं पेस्ट तयार करून घेणार आहोत. हे मिक्सरला लावून घेताना गरज पडल्यास थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून होईल तेवढं बारीक असं वाटून घेणार आहोत. तर असं वाटून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर साबुदाणा वड्यासोबत खाण्यासाठी जबरदस्त असं चटणी हे बनवून तयार झालेली आहे. तर या वड्यासोबत ही चटणी खाल तर चव अजूनच मस्त लागते. तर चटणी इथे बनवून तयार झालेली आहे. आता आपण वडे बनवण्यास सुरुवात करूया. आता सुरुवातीला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि मिश्रणातून थोडंसं मिश्रण हातात घ्यायचं आहे आणि त्याचा राऊंड असा बॉल तयार करून घेणार आहोत.
असं बॉल तयार करून घेतल्यानंतर आता दुसऱ्या हातावरती ठेवायचं आहे. वरून थोडंसं दाब देऊन टिकी शेपमध्ये तयार करून घेणार आहोत. आपण हे साबुदाणा वडे असे टिकी शेपमध्ये सुद्धा तयार करून घेऊ शकतो किंवा मध्ये छिद्रसुद्धा करून घेऊ शकतो. त्यामुळे वडे हे समान तळले जातात आणि जास्त क्रिस्पी हे बनून तयार होतात. तर अशा प्रकारे वडे हे तयार करून घेतल्यानंतर आता हे वडे आपण तळून घेणार आहोत. वडे तळण्यासाठी गॅसवरती कढईत तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. मध्यम आचेवर तेल हे गरम करून घेतल्यानंतर वडे हे हळूवारपणे तेलात सोडायचं आहे. वडे हे तळून घेताना गॅसची आच मध्यम ठेवायचा आहे. जास्त आचेवर तळू नका, नाहीतर वडे हे फुटू शकतात. आणि वडे तेलात सोडल्यानंतर लगेच चम्मच लावू नये. तेलावरील बुडबुडे हे कमी झाल्यानंतर चमचेने हे पलटून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी होईपर्यंत वडे हे तळून घेणार आहोत. वडेला तळून घेताना मध्यम आचेवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सोनेरी रंग आणि क्रिस्पी होईपर्यंत वडे हे तळून घेणार आहोत. तर असं तळून घेतल्यानंतर वडे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर हे बघा, मस्त क्रिस्पी असं वडे हे तळले गेले आहे. तर इथे लक्षात ठेवायचं आहे, वडे तळताना जास्त आचेवर तळू नका, नाहीतर वडे हे बाहेरून जळतील आणि आतून कच्चे राहतील आणि फुटू शकतील. तर याच पद्धतीने उरलेले वडे देखील तळून घेणार आहोत. तर गरमागरम क्रिस्पी साबुदाणा वडे इथे बनून तयार झालेले आहेत. टेस्टी चटणीसोबत सर्व करायचं आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर हनीप्रिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.